गेले 4-5 दिवसापासून मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेत आणि लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने मराठा बांधव तिथं दाखल झालेत. तरी या झोपलेल्या सरकारला जाग येताना काय आम्हाला दिसत नाही. जे मनोजदादा जरांगे यांच्या ज्या मागण्या आहे हे एकदम रास्त मागण्या आहे. त्यांनी हैदराबादचा ते गॅजेटचा जो आधार आहे त्या आधाराद्वारे ते आरक्षण मागतायत. आणि तुम्ही जर मराठवाड्यातली परिस्थिती बघितली तर 90% शेतकरी हा मराठा आहे आणि या शेतकऱ्यांच्या दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या राज्यामध्ये आज होत आहे. म्हणून शेतकऱ्यांना मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. कारण की जर तुम्ही त्यांची दारिद्र्यता जर बघितली तर अक्षरशः 2 टायमाच्या जेवणाला ते मोताज झालेले आणि कुठं शेतीमालाला भाव मिळत नाही, दुसरीकडं नोकऱ्या मिळत नाही. मग अशा शेतकरी म्हणजे मराठा समाजाने करायचं काय हा त्यांच्यापुढं उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. म्हणून हे आंदोलन आता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या आंदोलनाचा लढा शेवटपर्यंत चालूच राहणार. याची तीव्रता अतिशय भयानक येणाऱ्या 2 दिवसात झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे बघितलं तर आतापर्यंतच्या सगळ्या कोर्टाचे निकाल असतील किंवा सगळ्या घडामोडी घडल्या त्यामध्ये ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश होऊ शकत नाही. असं असताना जरांगेंची जी मागणी आहे की ओबीसी मध्येच मराठ्यांना आरक्षण दिलं जावं. हैदराबाद गॅजेटचा जर आपण आधार घेतला तर आपल्याला ओबीसी मधून आरक्षण देता येतं. तुम्ही हैदराबादमध्ये तिकडं आरक्षण दिलंय, तुम्ही सातारा गॅजेटचा आधार घ्या, त्याच्यातून तुम्ही त्या पद्धतीने मांडा. सरकारला या आरक्षण द्यायचं नाही आहे म्हणून ते कमकुवत बाजू आपली मांडतायत आणि ती कोर्टामध्ये टिकत नाही असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. लवकरात लवकर आरक्षणाची मागणी मान्य झाली तर हे आंदोलन गावोगावापर्यंत घेऊन मराठा समाजाच्या वतीने काय भूमिका राहणार? हे आंदोलन आज एक रास्ता रोको झाला, उद्या महाराष्ट्रभर रास्ता रोको होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गावागावात नाही तर या मंत्र्यांना हिंडणं फिरणं मुश्किल होणार आहे. येणाऱ्या काळात वेळ आली तर यांच्यावर हल्ले पण होऊ शकतात.